प्रकाश आंबेडकर देणार मराठ्यांना आरक्षण, शिंदे सरकार अडचणीत। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले आहे। त्यानंतर मराठा आरक्षणाच्या विषयावरून राज्यातील वातावरण हिवाळ्यात गरम झाले आहे। ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरू झाला आहे। मनोज जरांगे पाटील राज्यभरात सभा घेत असताना त्यानंतर उत्तर देण्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ आणि इतर जनसभा घेत आहेत। राज्य सरकार या विषयावर अडचणीत आले आहे। राज्य सरकारने या प्रकरणी न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली होती। त्या समितीचे 2 अहवाल आले आहेत। त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबर नंतर सरकारला मुदत देण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे। राज्यातील या वातावरणात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे। त्यांनी आपल्याकडे मराठा आरक्षणावर उपाय असल्याचे सांगितले आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांच्या मागणीवर माझ्याकडे उपाय आहे, परंतु आता मी उपाय सांगितला तर हे सत्ताधारी त्या तोडग्याचे खोबरे करतील। त्यामुळे आरक्षण प्रश्नाचा सर्वसामान्य तोडगा मी आता सांगणार नाही। हा तोडगा नवीन सरकार आल्यानंतर मी सांगणार आहे। माझ्या तोडग्यामुळे आरक्षणाचा मुद्दा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हाताळता येणार आहे। नव्या सरकारला मराठा आरक्षणाच्या विषयावर मी राज्यकर्त्यांना सांगणार नाही। खरंच प्रकाश आंबेडकर मराठ्यांना आरक्षण देणार का, यावर तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।